तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था झाली आहे करंजखेड गावातील ग्रामस्थांची. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वनवन भटकावे लागत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात केळझर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या करंजखेड गावात आता पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. धरण गावाजवळ असतानाही महिलांना पाण्यासाठी मात्र 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. गावात पाणी पुरवठा करणारी टाकी असून तब्बल 40 ते 45 वर्ष ती जुनी आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून तिची साफसफाई झालेली नाही. त्या टाकीत चिखल आणि कीड आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नावर ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या कारभारावर मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं कारवाई करावी आणि करंजखेड ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रखर न्यूज साठी दीपक बागुल, कळवण. नाव काय तुमचं? रंजना रमेश देशमुख. तुम्हाला गावामध्ये कोणकोणत्या समस्या आल्या की तुम्हाला ग्रामसभा घ्यावी लागली? समस्या आमच्या गावात पाणी वेळेवर येत नाही. पाणी भरपूर आहे पण पाणी टाइमला येत नाही आणि गटारची साफसफाई पाहिजे व्यवस्थित. शाळेचा काम पाहिजे, पोरांना बसायला वाट नाही. कसं लाट म्हणजे पोरं आता शिकायला कुठं बसतात? काय याच्या त्याच्या घराजवळ वट्यावर मंदिरामध्ये कोणाच्या वट्यावरती बसतात. त्याच्यावर कोणी लक्ष घेत नाही. 8 महिने झाले शाळा सुरू करायला पण आणखीन काही शाळेचा काम केलेला नाही. पाण्याची टाकीची स्वच्छता पाहिजे, वेळेवर पाणी पाहिजे, नळासाला पाणी नदी किती अंतरावर आहे? अर्धा किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे. एवढ्या लांब पाण्याला जावं लागतं. हो, याच्यात तुम्हाला कुठल्या सुविधा भेटत नाही? आरोग्य कोणतीच सुविधा नाही भेटत आम्हाला. नाव? अक्षय दत्त चौरे, गाव? करंजखेड. तुम्ही आता जी ग्रामसभा लागली होती त्याला उद्दिष्ट म्हणजे आमच्या गावात 4 वर्षापासून ग्रामसभा घेतली गेली नाही आणि आम्हाला खूपच पाण्याची टंचाई होती. ते म्हणजे ग्राम पंचायत कडून काही कामं झालेले म्हणून आम्ही त्यांना तक्रार दिली आणि ते कुठूनही कोणता कार्य करत नाही. कुठचंच काम पूर्ण होऊन नाही राहिले म्हणून आम्ही ग्रामसभा घेतलेली. मग ग्रामसभेमध्ये कोणते कोणते विषय घेतले? ग्रामसभा जलजीवन उत्तर दिले ते समाधानकारक होते का? नाही, कोणत्याही त्यांचा असा उत्तर नव्हता की गावकऱ्यांना मनाला तसल्ली भेटल असं कोणताही प्रत्युत्तर आलं नाही त्यांच्याकडून. तुमच्या समस्या काय काय? आमची समस्या अशी आहे की जिल्हा परिषद शाळेचे काम बाकी आहे. ते गेल्या 8 महिन्यापासून काम झालेच नाही. फक्त पाया भरणीचं काम करून ठेवलंय. तेव्हापासून कोणी कामावर येत नाही, काही नाही. तक्रार देऊनही कामाचं हे होत नाही आणि पाण्याचं लय टंचाई नाही. 2 महिन्यापासून आम्हाला रेग्युलर पाणी येत नाही. आमच्या गावाला भरपूर पाणी, पाण्याची टंचाई अशी काही नाही, पण गावात पाईपलाईन किंवा घरपोच पाणी पोहोचवण्यासाठी काही व्यवस्था केली नाही ग्रामपंचायत. पाण्याची टाकीची स्वच्छता खूपच गंभीर आहे. एकी म्हणजे ज्या दिवशी आम्ही पाण्याच्या टाक्याजवळ गेलो पाहायला त्या दिवशी म्हणजे फारच गाळ साचलेला. म्हणजे असं वाटतंय की 2-4 वर्षापासून टाकी साफच केली नाही त्यांनी. अजून काय काय समस्या? गावात जे पाणी येतो सांडपाणी त्याची विल्हेवाट लावली नाही. गटर बनवली पण मग कुठंतरी लिकेज होती गलीत, जसं म्हणजे माणसांना त्रास होईल, वाशेचा प्रॉब्लेम आणि विल्हेवाट योग्य ठिकाणी होत नाही पाण्याचा.